मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक मध्ये प्रिन्सेस कट ब्लाउज परफेक्ट कटिंग कसं करायचं आहे ते बघितलं. आज आपण या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पाही उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती आपल्याला अस्तर अशा पद्धतीने ठेवून घ्या, म्हणजे आपल्या इथे चुकत नाहीये. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता. आता हे आपल्याला सर्वात ते अस्तर जोडून घ्यायचं आहे. आपण इथे जेवढं शिल्लक आहे ना तेवढं कडेचं कट करून टाकलेलं आहे. आता इथे बघा मार्किंग करून घ्या टक्स देण्यासाठी. हे पहा इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं, अर्धा इंच करून घ्यायचं. आता इथे आपण जेवढं मार्किंग करून घेतलेलं आहे ना 2.5 इंच घेतलं होतं. हे पहा असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसऱ्या सुद्धा बाजूचा अस्तर जोडून घ्या. हे पहा असं ठेवा, उलट बाजू आहे असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. ब्लाऊज पीसाची ही सुईची बाजू आहे ते फक्त आता इथे लक्षात ठेवायचं आहे. आपण इथे खोलगट बाजूला फक्त मार्किंग करून घेतलं होतं. अशा पद्धतीने ठेवून घ्या. हे पहा ही खोलगट बाजू ह्या बाजूला आणि इथे सुद्धा आपलं मार्किंग आहे, लक्षात ठेवा. समोर आलं पाहिजे हे दोन्ही सुद्धा, म्हणजे आपल्या इथे उलट होणार नाहीये ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजूंचा अस्तर जोडून घ्यायचं. जेवढा शिल्लक राहिलेला कपडा असेल तेवढा इथे आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला समोरची बाजू जोडून घ्यायची आहे. असं ठेवून घ्या. ही बाजू ह्या बाजूला आणि ही बाजू ह्या बाजूला अशा पद्धतीने ठेवून घ्या, म्हणजे इथं आपलं उलट होत नाहीये ते लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाजू जोडून दाखवते. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि जोडताना खालून सुरुवात करायला विसरू नका. आता अशा पद्धतीने ठेवून घ्या इथे.
आता इथे आपल्याला जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. इथून जोडा. हे पहा अशा पद्धतीने. आता जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडत जोडत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा असं जोडून घ्या. जसा आकार आहे ना त्या पद्धतीने जोडून घ्या. हे अशा पद्धतीने बघू शकता. फिरवत फिरवत घ्या, फक्त खेचू नका. वरच्या बाजूला शिल्लक राहिले तरी राहू देत, नंतर ते आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. हे अशा पद्धतीने बघू शकता. थोडंसं माझं शिल्लक राहिलेलं आहे. हे पहा परफेक्ट जोडून झालं. जरी शिल्लक राहिलं तरी राहू द्यात, नंतर आपण ते आकार देऊन सुद्धा मुंड्याचा आकार आपल्याला द्यावाच लागतो, नंतर ते आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. ते लक्षात ठेवायचं आहे. परफेक्ट जोडून झालं बघू शकता. हे अशा पद्धतीने. आता परत ह्याच्यावरती आपल्याला एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पकडा आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे सावकाश मध्ये जेवढं इथे तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने कपडा फक्त तुम्हाला फिरवत फिरवत घ्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने जोडून घ्या सावकाश मध्ये, फक्त खेचू नका. हे परफेक्ट जोडून झालेलं आहे. आता इथे बघा, इथे आपण एक मार्किंग करून घेतलं होतं कटिंग करताना. असं पकडा इथे बरोबर. हे अशा पद्धतीने असं पकडा. इथून अर्धा इंच घ्यायचा आणि वरच्या बाजूला कमी कमी करत यायचं. हे अशा पद्धतीने. हे इथपर्यंत झालं. परत त्याच्यावरती डबल शिलाई देऊन द्यायची. हे अशा पद्धतीने परफेक्ट झालेलं आहे. आता बघू शकता. हे अशा पद्धतीने परफेक्ट बसतात. एकदम असा खोलगट भाग सुद्धा तिथे तुमचा तयार होईल. हे अशा पद्धतीने बसायला कोणताही तुम्हाला ह्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. हे बघू शकता. ही पद्धत वापरू शकता. आता इथं आपलं राहिलेलं आहे शिल्लक, तर काय करायचं. हे मुंड्याचा आकार देऊन घ्या. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला देऊन घ्यायचा, इकडं कमी कमी करत घ्या. त्याच्यावरती सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या. हे असा आकार देऊन घ्या. एकदम असं सोपं आहे. हे बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आता नंतर जेवढं आपलं शिल्लक आहे ना तेवढं असं कट करून सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. हे कमी कमी करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. म्हणजे इथे तुमचा आकार सुद्धा परफेक्ट येऊन जाईल, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला दुसरी सुद्धा बाजू जोडून दाखवते. आता इथून जोडायला आपल्याला सुरुवात करायची आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि ही बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्या. आता ह्या बाजूने हे इकडच्या बाजूने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे जोडू सुद्धा शकता. हे खालून पकडायला सुरुवात करा. एकसारखं पकडा इथे. हे अशा पद्धतीने. हे जसं आहे तसं जोडून घ्या. हे अशा पद्धती सावकाश, फक्त खेचू नका. वरच्या बाजूला जरी शिल्लक राहिली तरी राहू देत, काही प्रॉब्लेम येत नाही. हे अशा पद्धतीने बघू शकता. सावकाश मध्ये जोडून घ्या. त्यासाठी इथे मी तुम्हाला एकदम असं सावकाश सुद्धा दाखवत आहे. हे अशा पद्धतीने फक्त गुढी पडू द्यायची नाही. हे अशा पद्धतीने जोडून घ्या सावकाश. हे बघू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता. हे तर परफेक्ट जोडायला पुरलेलं आहे. हे मुंड्याचा आकार सुद्धा परफेक्ट झालेला आहे. हे अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. जरी वरच्या बाजूला इथे शिल्लक राहिले तरी राहू द्यात, नंतर आकार देऊन सुद्धा आपण कट करून सुद्धा टाकू शकतो, ते लक्षात ठेवत जा. हे डबल शिलाई देऊन घ्या. आता जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं इथे पकडत जा. हे फक्त गुढी पडू देऊ नका. सावकाश मध्ये जोडून घ्या. हे अशा पद्धतीने परफेक्ट झालेलं आहे जोडून. आता इथे सुद्धा हे असं पकडा आणि अर्धा इंच पकडा आणि वरच्या बाजूला कमी करून घ्या. हे अशा पद्धतीने डबल शिलाई देऊन घ्या. हे अशा पद्धतीने परफेक्ट झालेला आहे. ही सुद्धा बाजू बघू शकता एकदम अशी परफेक्ट आलेली आहे आणि बसायला सुद्धा तुम्हाला एकदम अशी परफेक्ट बसणार आहे. हे अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित झालेला आहे. खोलगट भाग सुद्धा आपल्या इथे परफेक्ट झालेला आहे. आता दोन्ही सुद्धा बाजू ठेवून दाखवते. हे परफेक्ट झाल्या. आता हुक पट्टी आणि लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. आता सर्वात आधी हुक पट्टी जोडून घ्या. हे अशा पद्धतीने इथून पकडायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे. सावकाश मध्ये फक्त खेचू नका, आलवार मध्ये जोडत जोडत घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने इथपर्यंत जोडून घ्यायची. शिल्लक असेल तर कट करून टाका. दाबटीप टाकून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने दाबटीप टाकून घ्या. आता ह्या बाजूला अशा पद्धतीने कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते बघा. हे सरळ
एकदा घडी करायची, हे पहा इथपर्यंत येऊ द्यात. एकदा घडी करायची, हे पहा अशा पद्धतीने. परत एकदा घडी करून घ्या, हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता हुक पट्टी परफेक्ट होऊन जाते त्यासाठी. आता इथे एक शिलाई देऊन घ्या, हे पहा अशा पद्धतीने. बघू शकता अशा पद्धतीने तुमची पट्टी सुद्धा एकदम अशी परफेक्ट होऊन जाईल. शिल्लक असेल तर कट करून सुद्धा टाकू शकता. हे पहा बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. लूक पट्टी ह्या बाजूने जोडा, उलट्या बाजूने. हे पहा इथून पकडा आणि जोडून घ्या. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता ना तेवढं तुम्हाला इथे पकडायचं आहे. हे पाशी जोडून घ्या. सावकाशमध्ये दाबटीप टाकून घ्यायची आहे. पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते त्यासाठी. हे पहा इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली. जेवढं शिल्लक आहे तेवढं कट करून सुद्धा टाकू शकता. हे पहा एका सरळ लाईनीमध्ये करून घेते पट्टी. आता इथे ही बाजू. आता इथे बघा आपली शिलाई आहे, लक्षात ठेवायचं ही पद्धत नेहमी. आता एकदा घडी करायची थोडीशी, एक हे पहा म्हणजे काय होतं आपले धागे दिसत नाही त्यासाठी. हे पहा अशी घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती असं ठेवून घ्या. आता इथे काय करायचंय तुम्हाला 5 नंबरची शिलाई देऊन घ्या, म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. ते लक्षात ठेवायचं आहे. हुक परफेक्ट आपलं त्याच्यामध्ये बसून जातं. हे पहा 5 नंबरची शिलाई देऊन घ्या, लक्षात ठेवायचं ही पद्धत. हे पहा 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. हे पहा व्यवस्थित कट करून घेते. हे पहा ही सुद्धा बाजू परफेक्ट कट करून घ्यायची. हे पहा बघू शकता पट्टी परफेक्ट आपली जोडून झालेली आहे. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे बघा आपल्या पट्ट्या कमी जास्त आहेत का असं बघून घ्यायचं आहे. असं ठेवून घ्या, एकसारखं पकडा, नाहीतर हे पहा अशा पद्धतीने. हे पहा कमी जास्त आहे, थोडंसं एकदम नॉर्मलमध्ये किंवा असं पकडते. हे पहा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे पहा असं पकडायचं. ही पट्टी ना माझी थोडीशी जास्त आहे, जेवढं जास्त आहे ना तेवढं थोडंसं असं मार्किंग करून घेते. हे पहा असं ठेवून बघा. हे पहा अशा पद्धत बघू शकता जास्त आहे. आता इथे काय करायचं, हे पहा असा आकार देऊन घ्या. वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे, इकडच्या बाजूला कमी घ्यायचं. इथे जेवढं जास्त आहे तेवढंच घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे काय करायचं आहे, जेवढं आपलं जास्त आहे ना तेवढं सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि कट करून टाका. हे पहा आलवार आणि सावकाशमध्ये. हे पहा कमी करून घ्या इकडच्या बाजूला. जास्त असेल तर असं बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. पट्ट्या आपल्या कमी जास्त आहेत का, जास्त असेल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. आता हुक अडकवण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं. पायपिंगसाठी थोडंसं सोडून द्या. जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता पायपिंगसाठी शक्यतो अर्धा इंच पकडायला विसरू नका, अर्धा इंच सोडून द्यायचं. आता इथे सुद्धा कमरेची पट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायचं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघू शकता पट्टी आपली मोठी आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे एकसारखं मार्किंग करून घ्या. ज्या पद्धतीने तुम्ही इथे एकसारखं मार्किंग करून घेताना ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. परफेक्ट इथे इथपर्यंत झालेलं आहे. आता इथे असं त्रिकोण तयार करून घ्या आणि 6 हुक लावले तरी सुद्धा चालतात, ते लक्षात ठेवायचं आहे. परफेक्ट बसतो ते लक्षात ठेवत जा. आता इथे त्रिकोणी अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. पट्ट्या एका लाईनीमध्ये आहेत का ते बघायचं आहे. पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या. आपण काढताना क्रॉसमध्ये काढल्या होत्या. जोडून घेते, डबल शिलाई देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा पट्ट्या जोडून घेते. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि जोडून घ्यायचे आहेत. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. शिल्लक असेल तर कट करून सुद्धा टाकू शकता. हे पाचशे पद्धत क्रॉसमध्ये काढल्या होत्या आपण पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या. आता इथे आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे पट्टीची थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे. हे पहा एका सरळ लाईनीमध्ये ही पट्टी मी इथे थोडीशी कट करून घेते. आता इथे काय करायचं आहे, हे पहा थोडीशी अशी घडी करून घ्या आणि जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पहा इथून जोडून घ्या. हे पहा इकडच्या बाजूला सावकाशमध्ये, फक्त खेचू नका, आलवारमध्ये जोडून घ्या. हे पहा इथपर्यंत व्यवस्थित जोडून घेतली. हे पहा अशा पद्धतीने जेवढं शिल्लक आहे तेवढं इथे मी कट करून घेते. हे पहा परफेक्ट जोडून झाली. आता ह्या
ह्याच्यामधला थोडासा कपडा शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे काय होतं, आपले पायपिंग झाल्याच्या नंतर धागे दिसतात बघा, ते धागे आपल्याला दिसणार नाहीत. त्याच्यासाठी हा कपडा थोडासा शिलाईमध्ये सापडू द्यात. थोडासा सापडला तरी सुद्धा चालेल. आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्या. हे पहा, बघू शकता एवढं शिलाईमध्ये सापडू द्यात. म्हणजे एक प्रकारची पायपिंगसाठी आपली पट्टी इथे तयार होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूची ही पद्धत वापरायची आहे तुम्हाला पायपिंग करण्यासाठी. हे पहा, अशी घडी करून घ्या सावकाशमध्ये. हे पहा, अशी घडी करून घ्या इथे सुद्धा. हे पहा, एकसारखं आलं पाहिजे ते लक्षात ठेवत जा नेहमी. हे पहा, असं जोडून घ्यायचं. आता इथे बघा जोडून झालेलं आहे. आता शिल्लक असेल ना तर असं कट करून सुद्धा टाकू शकता. सावकाशमध्ये कट करून घ्या. शिल्लक असेल थोडंसं क्रॉसमध्ये असतंच आपलं. हे पहा, असं सुद्धा मी ते कट करून सुद्धा टाकू शकता. हे पहा, बघू शकता परफेक्ट झालेलं आहे. लक्षात ठेवत जा ही पद्धत. बघू शकता शिलाईमध्ये सुद्धा व्यवस्थित सापडलं गेलं. म्हणजे आपल्या ह्या बाजूला धागे सुद्धा आता दिसणार नाहीत पायपिंग झाल्याच्या नंतर. आता ही बाजू पायपिंग करून घ्यायची. हे पहा, असं पकडा. तुम्हाला किती कपडा ठेवायचा त्या अनुसार इथे तुम्ही ठेवू शकता. आवडीनुसार सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालेल, ते लक्षात ठेवा. आता इथे असं पकडा, जेवढं ठेवायचं आहे तेवढं सुद्धा ठेवू शकता. असं पकडा आणि बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायला फक्त विसरू नका, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, असं पकडायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. एक प्रकारची पाठीमागच्या सुद्धा बाजूला पट्टी आपली शिल्लक राहते, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला पायपिंग देऊन घ्यायची आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूची ही पद्धत वापरा. हे पहा, जेवढं तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचं आहे तेवढं सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता. हे पहा, असं व्यवस्थित पकडते आणि पायपिंग देऊन घेते. हे पहा, असं पकडा. बरोबर मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्या. हे पहा, असं पकडा. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, जाड नाजूक. हे पहा, एकसारखी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, असं पकडा व्यवस्थित. अशा पद्धतीने बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. आणि एकसारखी सुद्धा पायपिंग आपली इथे झालेली आहे. अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, ही बाजू सुद्धा बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आपल्या ह्या बाजूला एक धागा सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण आतमध्ये जातं ते. ही पद्धत ना तुम्ही नक्की वापरत जा, ते लक्षात ठेवायचं आहे. आपली इथे दुसऱ्या सुद्धा बाजूची पायपिंग झालेली आहे. आता इथे आपल्याला कमरेच्या बाजूची पट्टी जोडून घ्यायची आहे. अशी ठेवून घ्या. एक पट्टी ह्यामधली मी तुम्हाला जोडून दाखवते. हे पहा, ही पट्टी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे. हे पहा, इथून सुरुवात करा आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. हे पहा, अशा पद्धतीने इथून जोडून घ्या. सावकाशमध्ये फक्त खेचू नका, अलवारमध्ये जोडून घ्या. किंवा जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता तेवढं पकडलं तरी सुद्धा चालेल. आता इथे अशी घडी करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने एकसारखी आणि जोडून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आता दाबटीप टाकून घ्यायची आहे. दाबटीप बरोबर आपली इथे पट्टीवरती आली पाहिजे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, जोडून झाली. बघू शकता परफेक्ट आणि एका लाईनीमध्ये सुद्धा आलेलं आहे. इथं आपलं कमी जास्त सुद्धा झालेलं नाही, बघू शकता. आता ही बाजू ह्या बाजूला घ्यायची. हे पहा, असं थोडंसं घडी करून घ्या आणि बरोबर असं थोडंसं आपल्याला घडी करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या बाजूने. आज तर फक्त दिसू देऊ नका. आता इथे काय करा, थोडंसं बंद करून घ्या. हे पहा, अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने. आणि जेवढं शिल्लक असेल ना तेवढं इथे सुद्धा तुम्ही कट करून सुद्धा टाकू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता परफेक्ट आपली इथे पट्टी सुद्धा जोडून झालेली आहे. हे पहा, तुम्ही सुद्धा दुसऱ्या सुद्धा बाजूची ही पद्धत नक्की वापरा जोडून घेण्यासाठी. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. एकसारख्या आहेत का असं बघायचं आहे व्यवस्थित. हे पहा, बघू शकता. त्यासाठी काय करा, पायपिंगच्या आधी बघायचं आपली पट्टी एकसारखी आहे का. हे पहा, दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत असं बघत जा, नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. हा गळा कट करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा, गळा कट करून झालेला आहे. आता हा सुद्धा गळा कट करून घ्यायचा आहे. पहा, इथून घ्या. बरोबर सावकाशमध्ये कट करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने. आणि गळा शिलाई करताना अर्धा इंच पकडायला विसरू नका, तेवढं लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अर्धा इंच पकडा. थोडंसं बाहेरच्या बाजूला येऊ द्यात, ह्या बाजूला. हे अशा पद्धतीने बघू शकता. आणि ह्या सुद्धा बाजूला अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता हा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे.
सुईचा आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्या. हे पहा अशा पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे. वाटलंच तर काय करा, पिना लावून घ्या. घेतल्या तरी सुद्धा चालतील, म्हणजे आपला कपडा सरकणार नाहीये. आता इथे मी पिना लावून घेते थोड्या थोड्या अंतरावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला हा गळा तयार करून घ्यायचा आहे. इथे आपला हा गळा शिलाई करून झालेला आहे. आता इथे मी अशा पद्धतीने पकडते. कट करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने थोडंसं फक्त कट करून घ्या. हे पहा सावकाशमध्ये कट करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि थोडे थोडे ना कट मारून घ्या, म्हणजे पलटी करायला सोपं पडेल आणि आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. त्यासाठी हे पहा असं कट मारून घ्या. सावकाशमध्ये, जास्त कपडा कट होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. हे पहा इथून सुद्धा हे आकार इथे फक्त आपला व्यवस्थित आला पाहिजे त्यासाठी. हे पहा असं कट मारून घ्या थोडे थोड्या अंतरावरती. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे. हे पहा हा कपडा आहे ना अस्तरचा, आतल्या बाजूला ठेवून घ्या पूर्ण कपडा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. आता आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पूर्ण करून घ्या डिझाईन आपली. हे पहा अशा पद्धतीने पकडून व्यवस्थित करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची, व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे. आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कमरेच्या बाजूला सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे आणि गळ्याला पूर्ण नंतर पायपिंग करून घ्यायची आहे.
आता इथे आपल्याला कमळाच्या फुलाचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते आणि ह्या सुद्धा बाजूला 2 इंचावरती, मध्यापासून 2 इंच आणि ह्या बाजूला सुद्धा 2 इंचाचं मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला मध्यावरती कसं मार्किंग करून घ्या, कारण की इथे सुद्धा आपल्याला आकार द्यायचा आहे, त्यासाठी असं मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता ह्या सुद्धा बाजूला असा आकार देऊन घ्या बरोबर, किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला द्यायला सोपं पडेल ती पद्धत सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आवडीनुसार तुम्ही ते दुसऱ्या फुलाचा आकार दिला सुद्धा तरी चालणार आहे. फक्त एकसारखं असं मार्किंग करून घ्या. 2-2 इंचाचं अंतर ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे, त्यासाठी असं ठेवून घ्या, म्हणजे तुमचं दोन्ही सुद्धा मार्किंग एकसारखं होऊन जाईल. त्यासाठी थोडं थोडं मार्किंग आपल्या ह्या बाजूला सुद्धा दिसत आहे, बघू शकता, त्याच्यावरती बरोबर असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्या. इथे मी सेमच अंतर ठेवून दुसऱ्या सुद्धा पाकळ्यांचा आकार इथे देऊन घेतलेला आहे. हे अशा पद्धतीने इथे खालच्या सुद्धा बाजूला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे बघा एकसारखा आकार आहे का, परत त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा व्यवस्थित असं मार्किंग करून घ्या, कारण की ह्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे त्यासाठी. आता इथे आपल्याला लेस जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. सर्वात आधी आपल्याला इथे एक एक बाजू तयार करून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने पकडा. ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण लेस जोडत जोडत यायचं आहे, ते लक्षात ठेवा. इथे बरोबर अशी कट करून घ्या थोडंसं, तिथपर्यंतच आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आहे, कारण की आपल्याला दुसरी सुद्धा लेस त्याच्या शेजारून बरोबर आपण आकार दिलेला आहे का त्याच्यावरती बरोबर अशी जोडत जोडत घ्यायची आहे. म्हणजे आपण सर्वात आधी कट केलेली लेस आहे का त्याच्यावरती बरोबर ती येऊन जाते, त्यासाठी व्यवस्थित असं जोडून घ्या. आता इथे सुद्धा बघू शकता कट करून घेते, बंद करून घ्यायचं थोडंसं. आता इथून सुरुवात करा आणि जोडून घ्यायची आहे. आपण ज्या पद्धतीने आकार दिलेला आहे ना, त्या पद्धतीने बरोबर आपल्याला लेस जोडून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला अशा पद्धतीने आकारामध्ये बरोबर आपल्याला फिरवत फिरवत घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायचे आहे. आता इथे बघू शकता दुसरी सुद्धा बाजू तयार करून घ्यायची आहे. ह्या बाजूने इथून जोडायला सुरुवात करायची आहे. सावकाशमध्ये आकारामध्ये परफेक्ट लेस जोडून घ्यायची आहे. आता तिथे बरोबर अशी कट करून घ्या, कारण की त्याच्या शेजारून आपण दुसरा सुद्धा आकार दिलेला आहे, त्याच्यावरती बरोबर जोडली जाते. त्यासाठी सर्वात आधी ते विसरू नका. फक्त तिथपर्यंत आलं ना, मग कट करून घ्या बरोबर. त्याच्यावरती आपली दुसरी सुद्धा लेस येते, त्यासाठी धागा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही, त्यासाठी कट करून घेते, बंद करून घ्यायचं थोडंसं. आता दुसरी सुद्धा लेस जोडून घ्या आकारावरती बरोबर. ज्या पद्धतीने आपण इथे फुलाचा आकार दिलेला आहे ना, त्याच्या पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण लेस जोडून घ्यायची आहे. सावकाशमध्ये जोडून घ्या. ह्या सुद्धा बाजूला कट करून घ्यायचे आहे, तिथेच बंद करून घ्यायचं थोडंसं. व्यवस्थित जोडून झाली. आता ही बाजू जोडून घ्यायची आहे. इथून सुरुवात करा, म्हणजे आपण वरच्या बाजूला लेस जोडून घेतली का त्याच्यामधला तुम्हाला एक धागा सुद्धा दिसणार नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला इथे लेस पूर्ण अशी जोडून घ्यायची आहे, म्हणजे दिसायला सुद्धा तुमची डिझाईन अशी परफेक्ट दिसणार आहे त्यासाठी. आता इथे सुद्धा मी थोडंसं असं कट करून घेते, कारण की आपल्याला दुसऱ्या सुद्धा बाजूला थोडासा आकार दिलेला आहे, त्याच्यावरून बरोबर ती लेस तुमची येऊन जाणार. म्हणजे तुमचं जिथून आपण कट केलेला आहे ना, ती बाजू सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लेस जोडून घ्यायची आहे सावकाशमध्ये. फक्त आकारानुसार इथे तुम्ही पूर्ण अशी लेस जोडून घ्या. आता इथे सुद्धा बघू शकता असं ठेवून घ्यायचं आणि जोडून घ्यायचे आहे. फक्त इथे आपला आकार असा परफेक्ट आला पाहिजे, त्यासाठी फक्त ज्या पद्धतीने आपण इथे आकार दिले ना, त्या पद्धतीने बरोबर आपल्याला इथे पूर्ण लेस अशी जोडून घ्यायची आहे. कट करून घेते आणि पूर्ण बंद करून घ्या. इथे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला ह्यामध्ये एक धागा सुद्धा दिसणार नाही. बघू शकता परफेक्ट जोडून झालं. आता ही गळ्याची बाजू जोडून घ्या. नंतर
गळ्याची बाजू सर्वात शेवटी जोडून घ्यायची. इथे सुद्धा बघू शकता आपण कट करून घेतलं होतं, बरोबर त्याच्यावरती आपली गळ्याची बाजूची लेस सुद्धा आलेली आहे. हे पहा, ही सुद्धा बाजू परफेक्ट जोडून घ्या. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे, पूर्ण बंद करून घ्या. इथे आपली पूर्ण लेस जोडून झाली. आता इथे आपल्याला एक बटन जोडून घ्यायचं आहे. आवड्यानुसार सुद्धा वापरू शकता. पूर्ण बटन आपल्याला इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. बरोबर मध्यभागी लावून घ्या बटन, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. मोठं बटन लावलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसणार आहे. पूर्ण पॅक करून घेते. इथे आपली पाठीची बाजू तयार झाली. इथे मी लेस डिझाईन सुद्धा तयार करून घेतली. तुम्ही ते तुमच्या आवड्यानुसार सुद्धा आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या दोन्ही सुद्धा बाजू. आता ह्याच्यावरती पाठीची बाजू अशी उलटी ठेवून घ्या. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूंचं शोल्डर जोडून घ्यायचं आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि बाही जोडण्याआधी हे बघत जा एकसारखं आहे का. बऱ्याच वेळा काय होतं, एक बाजू छोटी मोठी सुद्धा तुमची होऊन जाते. हे असं बघा एकसारखं आपल्या इथे आहे का. आता परफेक्ट आहे. आता फिटिंगची बाजू अशी बघून घ्या. हे असं ठेवा. हे इथे थोडंसं आपलं कमी जास्त आहे बघू शकता. फक्त ठेवताना काय करायचं, ही समोरची बाजू फिटिंगची आणि ही पाठीच्या बाजूची फिटिंगची बाजू अशी एकसारखी इथे आली पाहिजे. इथे तुमचं कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. हे अशा पद्धतीने पकडा. बाही जोडण्याआधी हे बघायला विसरू नका, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे बघा माझं थोडंसं जास्त आहे, जेवढं जास्त आहे ना असं मार्किंग करून घ्या इथे. हे अशा पद्धतीने. आता इथे इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता ही सुद्धा बाजू बघून घ्या एकसारखं आपल्या इथे आहे का. हे असं ठेवून बघा. हे इथे कमी जास्त होऊ देऊ नका, ते लक्ष ठेवायचं आहे. हे दोन्ही सुद्धा एकसारखं पकडलेलं आहे. आता ही बाजू सुद्धा आपण बघूया, एकदम थोडंसं नॉर्मल मध्ये आहे. मग लगेच असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. हे बघू शकता. आता सर्वात आधी इथे मी शिलाई देऊन घेते. हे अशा पद्धतीने. आता तेवढंच बरोबर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने या बाजूला कमी करून घ्या कट करताना, ते लक्षात ठेवायचं आहे. आता ही सुद्धा बाजू शिलाई देऊन घ्या. या बाजूला कमी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूला, ते लक्षात ठेवायचं नेहमी. नंतर हे अशा पद्धतीने कट करून घ्या. जेवढं जास्त आहे तेवढंच कट करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे कट करून टाकलेलं आहे. आता इथे आपलं व्यवस्थित आहे का असं एकदा सुद्धा बघू शकता. हे अशा पद्धतीने परफेक्ट झालं. आणि ही सुद्धा बाजू आपली बघून घ्यायची आहे व्यवस्थित आहे का. हे दोन्ही सुद्धा आता एकसारखं झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. आता इथे काय करा, खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते, ही आपली समोरची बाजू लक्षात ठेवायचं आहे. हे पाही ह्या बाजूला अशी ठेवून घ्या समोरच्या बाजूला, आणि शोल्डर पाठीच्या बाजूला करायचं नेहमी बाही जोडताना, लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत. हे असं ठेवून घेते. मध्यावरती आपलं मार्किंग आहेच. आता ही सुद्धा बाजू लक्षात ठेवायचं आहे. हे ही आपली खोलगट बाजू समोरच्या बाजूला असते. हे ही आपली समोरची बाजू असं ठेवून घ्या. हे ही बाजू अशा पद्धतीने आपली ते बाही सुद्धा जोडलेली जाणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजू जोडून घ्यायच्या आहेत. आता इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. आणि समोरच्या बाजूला कटिंग करताना आपल्याला थोडंसं कमी पडलं होतं बघा, कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपल्याला जेवढा कपडा कमी पडलेला आहे ना तेवढं जोडून घ्यायचं आहे. दाबटीप टाकून घ्यायची आणि पूर्ण बाही जोडून घ्या. आता इथे सुद्धा मी फिटिंगच्या बाजूला कपडा थोडासा माझा कमी पडला होता, तो मी जोडून घेतलेला आहे.
आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घ्यायची आहे आणि बाही कधीही खेचू नका, ते लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा बाजूंना जेवढं कमी पडलं होतं ना कटिंगच्या वेळेस तेवढं इथे मी कपडा जोडून घेतलेला आहे. लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा जर कमी पडलेलं असेल ना फिटिंगच्या बाजूला तर कपडा जोडून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. आपलं कटिंग करतानाच कमी पडलं होतं थोडंसं, जेवढा कमी पडलेला आहे तेवढा कपडा इथे मी जोडून घेतलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. आपली इथे एक बाजू परफेक्ट जोडून झाली. आता इथे बघा एकसारखं आहे का, त्याआधी ना काय करायचं, तुम्ही बाही जोडण्याआधी बघत जा, म्हणजे तुमची फिटिंग सुद्धा कमी जास्त होणार नाहीये, ते लक्षात ठेवायचं आहे. आता असं पकडायचं आणि जोडून घ्यायचं आहे. कमी जास्त फक्त होऊ देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि कमरेच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पकडून आपल्याला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आता आतल्या बाजूला पलटी करून एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या. व्यवस्थित पकडायचं आहे एकसारखं, थोडंसं बंद करून घ्यायचं आहे आणि एकदम कडेकडेला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि दुसरी सुद्धा बाजू तुम्हाला ह्या पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. जो तुमचा दंडगेर असेल ना तो तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचा आहे. 5 असेल, 5.5 असेल, 5.25 असेल, तो तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं आहे परफेक्ट. आता नेहमी मी मुंडा मोजून फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना फिटिंगची ती पद्धत इथे तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. आता पहिली शिलाईची टिप मोजून घ्या. मी अशाच पद्धतीने फिटिंग करत असते. तुमची जी पद्धत असेल ना फिटिंगची ती पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. जेवढं भरेल ना तुमचं तेवढं तुम्ही ते मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा ब्लाऊज पकडायला फक्त विसरू नका, फक्त गुढी पडू देऊ नका. ज्या पद्धतीने तुम्ही मापाचा ब्लाऊज पकडला त्या पद्धतीने तुम्हाला हा सुद्धा ब्लाऊज पकडायचा आहे. आणि जेवढं तुमचं पहिलं शिलाईची टिप आलेलं आहे ना ते तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. आता दुसरी सुद्धा बाजू तीच पद्धत वापरायची आहे, फक्त गुढी पडू देऊ नका. ज्या पद्धतीने आपण मापाचा ब्लाऊज पकडला ना ती पद्धत तुम्हाला इथे वापरायची आहे. इथे मी मार्किंग करून घेतलं, बघू शकता. एवढे आपल्याला इथे फिटिंगसाठी जागा सुद्धा आहे आणि बॉक्स फिटिंग सुद्धा करून घेतलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे काय होतं आपल्याला ह्या बाजूला धागे सुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत त्यासाठी. आता कमरघेर पूर्ण मोजून घ्यायचं आपल्याला इथे. सावकाशमध्ये कडेपासून पकडायला विसरू नका ब्लाऊज, फक्त सावकाशमध्ये पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. जिथे मापाचा ब्लाऊज संपला तिथे एक मार्किंग करून घ्या. त्या मार्किंगचे बरोबर आपल्याला इथे 4 भाग करावे लागतात, ते लक्षात ठेवायचं आहे. हे असं मोजून घ्या आणि 4 भाग करून घ्या. हे अशा पद्धतीने निम्म करायचं, परत एकदा निम्म करायचं. परफेक्ट आपला चौथा भाग येतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता मार्किंग करून घ्या. ही शिलाईची टिप सोडून द्या, ते पकडूनच आपण पूर्ण कमरघेर मोजून घेतला, मग त्याच्यासाठी ते सोडून द्या आणि पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायला विसरू नका. मार्किंग करून झालेलं आहे. आता ही सुद्धा बाजू तीच पद्धत वापरायची, थोडंसं पुढे ठेवा. आता इथे मार्किंगला मार्किंग असं जोडून घ्या. दंडगेर, मुंडा आणि कमर फिटिंगचं मार्किंग असं जोडून घ्या एका लाईनीमध्ये. हे अशा पद्धतीने आपण मार्किंग केलं ते बरोबर असं जोडून घ्यायचं आहे मार्किंगवरती बरोबर, ते लक्षात ठेवा. तुमचं जेवढं आलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर तुम्ही मार्किंग करून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे. दंडगेर, मुंडा, कमरघेर किती आलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर तुम्ही असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे सुद्धा बघू शकता कमरघेर, मुंडा फिटिंग, दंडगेर फिटिंग असं जोडून घ्या एकाला एक. तुमचं जेवढं आलेलं आहे तेवढं असं जोडून घ्यायचं आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. बंद करून घ्या थोडंसं आणि पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. दंडगेरला सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. ही पाई इथे सुद्धा पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही सुद्धा देऊ शकता. थोडंसं अंतर ठेवून दिलं तरी सुद्धा चालतील. बंद करून घ्यायचं थोडंसं. दंडगेरला आणि कमरघेरला पूर्ण असं बंद करून घ्यायचं, ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता दुसरी सुद्धा बाजू. दंडगेर पहिली टिप आपली त्याच्यावरती येणार आहे, ते लक्षात ठेवा. ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं का पहिली शिलाईची टिप आपली परफेक्ट त्याच्यावरती येते. पूर्ण बंद करून घ्यायचं आहे.
आणि तुमच्या जेवढ्या शिलाई बसतील ना 3-4 तेवढ्या इथे तुम्ही सुद्धा देऊ शकता. इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची परफेक्ट फिटिंग करून झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही फिटिंगची पद्धत नक्की वापरा. आता इथे मी बाहीला लेस जोडून घेणार आहे. हे अशा पद्धतीने पकडा. इथे फिटिंगची बाजू थोडंसं मणी काढून घेते. फिटिंगच्या बाजूला हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे धागा आहे ना थोडासा पॅक करून घ्या, म्हणजे पूर्ण मणी आपल्या निघणार नाहीयेत, ते लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दुसरी सुद्धा बाजू थोडंसं मणी काढून घ्या फिटिंगच्या बाजूचे फक्त. इथे आपण नंतर सुद्धा लेस जोडू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं पॅक करून घेते इथे, म्हणजे आपल्या इथे मणी सुद्धा निघणार नाहीयेत. थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि धागा असेल तर थोडासा कट करून घेते. आता इथे लेस जोडून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरली तरी सुद्धा चालेल. आता इथे मी पूर्ण लेस जोडून घेते. थोडंसं बंद करून घेते. आता इथे आपल्याला पूर्ण लेस अशी जोडून घ्यायची आहे. तुम्ही ब्लाऊजची फिटिंग झाल्याच्या नंतर सुद्धा अशा पद्धतीने लेस जोडून सुद्धा घेऊ शकता. सावकाशमध्ये आपल्याला इथे पूर्ण लेस दोन्ही सुद्धा बाजूने जोडून घ्यायची आहे. आता इथे थोडीशी अशी घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायचं आहे. पूर्ण बंद करून घ्या. फक्त धागा पॅक करायला विसरू नका, म्हणजे काय होईल आपले मणी सुद्धा निघणार नाहीयेत. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू तयार करून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपल्या इथे पूर्ण ब्लाऊज सुद्धा तयार झालेला आहे. ही आपली समोरची बाजू. आपला गळा सुद्धा इथे परफेक्ट आलेला आहे. आज मी तुम्हाला पायपिंगची आणि शिलाईची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा आणि अशाच पद्धतीने तुम्ही पायपिंग करून घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार सुद्धा व्यवस्थित येऊन जाईल. आता इथे बघू शकता आपली पाठीची बाजू. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा लेस डिझाईन बनवून घ्यायची आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. नक्की बनवून बघा. सुंदर अशी इथे आपली ब्लाऊज डिझाईन सुद्धा तयार झालेली आहे. बघू शकता एकदम अशी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटन जोडून घेतलं तरी सुद्धा चालेल. थोडंसं मोठं लावा, म्हणजे काय होईल तुमची डिझाईन सुद्धा एकदम अशी दिसायला अशी सुंदर दिसणार आहे. आणि बाही उंची सुद्धा तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तुम्हाला किती ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे लेस सुद्धा जोडून घेऊ शकता. पूर्ण ब्लाऊज तयार झाल्याच्या नंतर लेस जोडून घ्या. दिसायला सुद्धा तुम्हाला सुंदर दिसेल आणि जोडायला सुद्धा सोपं पडेल त्यासाठी. इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे. एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि ह्याचा सुद्धा कटिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.